नमस्कार, श्री स्वामी समर्थ। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मी सांगितलेली श्री स्वामी समर्थ यांची माहिती तुम्हाला जर आवडली तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा। तर चला आता स्वामींची माहिती सांगूया। आजचा विषय आहे स्वामींची महिमा, स्वामींची माहिती। जिथे कमी तिथे स्वामी। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्याने पवित्र झालेली भूमी म्हणजे अक्कलकोट। अक्कलकोट हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात आहे। ते एक पवित्र प्रसिद्ध असे यात्रास्थळ बनले आहे। दसरा, दिवाळी, देवदिवाळी, गुढीपाडवा, गुरुपौर्णिमा व नववर्ष दिन तसेच दर मंगळवार, गुरुवार, रविवार भक्तांचीही प्रचंड अलोट गर्दी होत असते। शासनाकडून अक्कलकोट हे स्वामींचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झाले आहे। स्वामी समर्थ मंदिरामध्ये आज सुद्धा भक्तांना स्वामी साक्षात दर्शन देत आहेत असे भास होत असतात। ज्या गोष्टी 100 वर्षापूर्वी स्वामी असताना घडले आहे असे वाटत असते की ते आताच्या वर्तमान काळातही पुन्हा होत आहेत असे भक्तांना भास होत असतात। त्यामुळे स्वामी भक्तांचा विश्वास आणखी दृढ होतो, स्वामीवरील भक्ती आणखी वाढते आणि आपले स्वामी सर्वांना यश देतात। सर्व संकटामधून तो सेवेकरी निर्विघ्नपणे पार पडतो। श्री स्वामी समर्थांचा दिव्य संदेश। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। या एकाच वाक्यामध्ये श्री स्वामी समर्थांचा आपलेपणाचा भाव भक्तांच्या मनामध्ये ठासून बसतो। जिथे तिथे जळीस्थळी कष्टी पाशाणी ध्यानीमनी स्वामी समर्थांचा दिव्य सहवास आपल्याला लाभतो याची प्रचिती येते। श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्र उच्चारामध्ये प्रचंड दैवी शक्तीचा वास असल्याची प्रचिती भक्तांना येत असते। म्हणून आज संपूर्ण भारतात स्वामी समर्थ यांचे भक्तांची महिमा पसरत असल्याची दिसून येते। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामींच्या भक्तांचे कार्यच मुळी निस्वार्थपणे चालते। ते म्हणत असतात, श्री स्वामी समर्थ तुम्हीच आमच्या आयुष्याला दिलेला परिपूर्ण अर्थ आहे। तुमच्यामुळे आमच्या आयुष्याला किंमत आहे, तुमच्यामुळे आमचा श्वास चालू आहे। श्री स्वामी समर्थ तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत। कर्दळी वनातून बाहेर पडल्यावर श्री स्वामी समर्थांची दिव्य मूर्ती वाटेतील अनेक रम्य स्थळे नर्मदा गंगा किनारी करत अनेक पर्वत देवळे लेण्या ओलांडत 1857च्या दरम्यान अक्कलकोट येथे आले। या लांबलचक ठिकाणाहून पायी चालण्याची हकीकतचे वर्णन हे स्वतः श्री स्वामी समर्थांच्या प्रभावी तेजपुंजी मुखातून ऐकले। त्यांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे, ते आपण बघूया। एकदा एका कोलकात्याच्या पारशी गृहस्थ त्यांच्या दुसऱ्या एका प्रवाशाबरोबर स्वामींच्या दर्शनाला आला व त्याच्या नेहमीच्या अतिचिकित्सक व खोचक प्रश्न विचारण्याच्या स्वभावाप्रमाणे स्वामींच्या पायावर फळे ठेवले व त्याने स्वामींना विचारले, स्वामी महाराज आपण कोठून आलात? आपले गाव कोणते? त्यावर स्वामी समर्थांनी लागलीच त्याला ठणकावून सांगितले, प्रथम आम्ही कर्दळीतून निघालो, नर्मदा किनारी फिरलो, नंतर गंगा किनारी काशी गया, बोधी गया, वाराणसी फिरून पुढे कोलकात्यालाही आलो, तेथे कालीमातेचे दर्शन घेतले, नंतर हरिद्वार, चारधाम व केदारेश्वरही पाहिले। त्यानंतर आम्ही गोदावरी नदीवर आलो, तेथेही 12 वर्ष राहिलो, नंतर मंगळवेढ्यात आलो, तेथेही बरीच वर्षे राहून बेगमपूर येथे जाऊन मोहोळस ही गेलो। पुरा मावळ प्रांत सोलापुरीवरून फिरत आलो, तेथे काही काळ राहून नुकताच अक्कलकोट स्थानी आलो, तो येथेच काही काळ स्थानापन्न आहे। या सर्व प्रवासांचा लांबलचक स्थळांची ही माहिती मिळाल्यावर आपल्याला कळते की स्वामींनी नुसते भारत भ्रमण नाही तर जुन्या हिंदुस्थानातील
कोलकाता, बंगाल, चीन, हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पायी पायी न थकता सर्व देवस्थानांना भेट देत तेथील कार्यांची चुणूक दाखवत यशस्वीपणे हिमाचल भ्रमण केले होते. तेथील हिमालयाच्या पायथ्याशी एका चीनी प्रवासी दाम्पत्याबरोबरही चीनी भाषेतच चित्रलिखित केले. त्यांची प्रश्न उत्तरे बरोबर देऊन त्यांच्या मनावर ठसवले की देव सर्व जगात पृथ्वी तलावर असे तो हिमाचल एकच आहे. त्याला तुम्ही नाव काहीही द्या, त्याच्या परवानगीशिवाय या पृथ्वी तलावरील झाडाचे पानही हलू शकत नाही. त्या किड्यामुंग्यांना सुद्धा तेव्हाच जेवायला घालतो. तुमच्या मानवाच्या हातात फक्त इतरांशी प्रेमाने वागणे व त्यांची सेवा करणे हाच गुण सांभाळायला हवा. कोणालाही मी ताकदवान आहे, मी जास्त हुशार आहे असं म्हणून मिजाजखोरी करू नये. भगवान सब भगवान एक ही है असे म्हणून त्या चिनीची दातखिळी बंद केली व त्याचे गर्व हरण केले. तसेच हिमालयात एका हरणीचा विषारी बाणापासून मुक्त केली. त्याचप्रमाणे एका तपनिष्ठ संन्यासास त्याच्या भयंकर तपामुळे त्यालाच फक्त दत्त रूपात दर्शन दिले. म्हणूनच भक्त नेहमी उत्साहाने म्हणत असतात, अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका. वाईट वेळ जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ निश्चित येईल. माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचं रोप लाव. कोणाच्या आशेवर वदतीवर अवलंबून राहू नकोस, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर अधिकार हा फक्त तुझाच असेल. श्री स्वामी समर्थ. मितभाषी असो तो सदा सुखी व्यर्थ, बोलेल तो होईल दुःखी पण तो पणसात. समर्थ नाम रोज स्मरावे, त्यास कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामाद आनंद सर्वदा. जे बदलता येईल ते बदला, ते बदलता येत नाही ते स्वीकारा आणि येत नाही त्यापासून दूर जा, परंतु स्वतःला आनंदी ठेवा. श्री स्वामी समर्थ. अशक्य शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.